नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण बनवणार आहोत मुशी मसाला। त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे। त्यामध्ये मी इथे मुशी, ज्याला मोरी सुद्धा म्हणतात, ती मच्छी मी इथे आणली आहे बाजारातून, स्वच्छ करून मिळते, तर घरी फक्त मी पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे। त्यानंतर इथे मसाल्यासाठी मी कांदा चिरून घेतला आहे, त्यानंतर सुकं खोबरं, टोमॅटो आहे, कोथिंबीर घेतली आहे, कोकम घेतलं आहे, त्यानंतर इथे लसणाच्या पाकळ्या, गरम मसाला, आलं, त्यानंतर काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे, हळद आहे, त्यानंतर मीठ, लाल तिखट, मोहरी आणि कढीपत्ता। सुरुवातीला आता मी इथे पॅन गरम करत ठेवलं आहे। त्यामध्ये इथे सुकं खोबरं आहे जे किसून घेतलेलं आहे, ते इथे खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तुम्हाला जर चिरून घ्यायचं असेल तरीसुद्धा चालेल, पण चिरल्यामुळे जास्त वेळ लागतो खोबरं भाजायला, त्याच्यामुळे मी इथे किसून घेतलं आहे खोबरं आणि त्याला फार वेळ लागत नाही। तुम्ही पाहू शकता आता याचा रंग जो आहे तो छान असा सोनेरी झालेला आहे। माझं खोबरं इथे भाजून झालेलं आहे, मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि मसाला जो आहे तो थंड करूनच मी नंतर मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। तर इथे खोबरं झालं आहे, आता मी इथे कांदा घालते। मी इथे एक मोठा चिरलेला कांदा घातला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। ज्या क्वांटिटीमध्ये आपला कांदा असेल त्या प्रमाणात आपण तेलाचा वापर करायचा आहे। मी इथे 2 ते 3 थेंब इथे तेलाचे वापरलेत आणि छान असा मऊसर गोल्डन होईपर्यंत मी कांदा भाजून घेणार आहे। आता इथे कांदा जो आहे तो भाजून झालेला आहे। मी इथे एका प्लेटमध्ये सुकं खोबरं आणि कांदा, आल्याचे काही काप आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्यात 7 ते 8। कांदा आणि खोबरं थंड झाल्यानंतरच आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। आता मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। जर तुम्हाला मसाल्याची क्वांटिटी जास्त बनवायची असेल तर सुरुवातीला फक्त खोबरं वाटून घ्या, मग कांदा वाटून घ्या, नाहीतर मग ते पूर्णपणे वाटलं जाणार नाही। इथे मसाला थोडाच आहे म्हणून मी एकत्रच वाटते। आता इथे मसाला माझा जो आहे तो वाटून तयार झालेला आहे। जर वाटलंच तर पाण्याचा वापर करून इथे मसाला तयार करून घ्यायचा आहे। आता मी पॅनमध्ये इथे तेल घालते, 2 चमचे इथे मी तेल घालते। तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झाल्याच्या नंतर ह्यामध्ये मी फोडणीसाठी लसणाच्या पाकळ्या 2 ते 3 इथे ठेचून घेतल्यात, त्यानंतर कढीपत्ताची पानं घातली आहेत आणि मोहरी थोडंसं मी मिक्स करून घेते। त्यानंतर इथे गॅसचा फ्लेम जो आहे तो स्लो करायचा आहे आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर इथे घातलेली आहे आणि आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते मी इथे घालते आणि मिक्स करून घेणार आहे। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आता मसाला जो आहे तो व्यवस्थित इथे मी तेलामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। आता इथे ह्यामध्ये जे बाकीचे सुके मसाले आहेत, लाल तिखट, मी 1 चमचाभर इथे लाल तिखट घालते, त्यानंतर अर्धा चमचा हळद घालणार आहे आणि अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घालते आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहे। गॅसचा फ्लेम मी आता स्लो करते, कारण मसाले जे आहेत ते करपले जाऊ नयेत म्हणून मी इथे गॅसचा फ्लेम स्लो करून मिक्स करून घेतले। त्यानंतर ज्या भांड्यामध्ये मसाला वाटला होता त्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून इथे तेच पाणी इथे वापरलेलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। सुरुवातीलाच मी इथे खूप पाणी घालत नाहीये, थोडं थोडं करूनच इथे मी पाणी घातलंय। तुम्ही पाहू शकता जी मसाला आहे ग्रेव्ही ते आता व्यवस्थित इथे शिजलं जाते। आपल्याला फार वेळ लागणार नाही आहे, कारण का आपण खोबरं आणि कांदा जो आहे तो आधीच भाजून घेतलेला आहे, त्यामुळे मसाला शिजवायला फार वेळ लागणार नाही। आता इथे मी ह्यामध्ये जी मुशीची मच्छी आहे ती इथे मी डायरेक्ट घातलेली आहे आणि व्यवस्थित आता मी हे सर्व मिक्स करून घेणार आहे।
आता मच्छी जी आहे ती मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे. त्यामध्ये मी इथे बारीक चिरलेला टोमॅटो घालते आहे. 1 टोमॅटोचा वापर केला आहे मी इथे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. मुशीची मच्छी जी आहे ती शिजायला फार वेळ लागणार नाही आहे. आता मी इथे यामध्ये 1 ग्लास पाणी घालते आणि 10 ते 15 मिनिटांमध्ये ही मच्छी लगेच शिजून तयार होईल. आता इथे पाणी घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते. तुम्ही पाहू शकता मी खूप पाण्याचा वापर इथे नाही केला आहे. जेवढी मच्छी इथे मी भिजली जाईल तेवढंच इथे पाणी घातलं आहे आणि आता मी इथे वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे. त्यानंतर मी इथे 1 ते 2 कोकमाच्या फोडी घालते. ह्याने अजून अप्रतिम अशी चव येते, सो तुम्ही नक्की घाला. त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ घालते आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता आपले सर्व जिन्नस जे आहेत ते इथे घालून झालेले आहेत. त्यामुळे आता मी फक्त 10 मिनिटांसाठी 10 ते 12 मिनिटांसाठी मी इथे मच्छी जी आहे ती शिजवून घेणार आहे. मीडियम गॅसवरतीच मी इथे मच्छीला उकळी काढून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान अशी उकळी आलेली आहे आणि मच्छीसुद्धा जी आहे ती शिजू लागली आहे. मुशीची मच्छी म्हणजेच मोरी मसाला जो आहे तो बनवायला फार वेळ लागत नाही. जर तुमच्याकडे कांदा लसूण आणि खोबऱ्याचा मसाला जर घरी तयार असेल तर ही मच्छी एकदम फास्ट बनून तयार होते. म्हणजेच तुम्हाला फक्त सुखे मसाले घालून लगेचच ही मच्छी तयार करायची आहे. आता इथे 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता खूप अप्रतिम अशी मच्छी जी आहे ती छान अशी शिजून इथे तयार झालेली आहे. मी आता इथे बाउलमध्ये काढून घेते आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मुशी मसाला सर्वांनाच आवडणारा हा मुशी मसाला तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी रहा.